पेट्रोल भरलं असतं रे. 1000 किलोमीटर झालेले आहेत आपल्या ट्रिपचे. पहिल्या जी ऑन कॅम रेकॉर्ड झाली आहे. नाही म्हणजे रस्ता कसा आहे? रस्ता कॉम्फर्टेबल आहे. बस भरपूर सोलार पॅनल आहेत, भरपूर. एकदा जायचंय समृद्धीला, कार नाही तर कार नाही पण जायचंय. एक छोटासा एक टी ब्रेक घ्यायचा होता, बट एनर्जी ड्रिंक ब्रेक घेतला. मुंबईमध्ये ऑटोवाले नीट नाही चालवत गाड्या, उज्जैनमध्ये ऑटोवाले नीट नाही चालवत. तिकडे लावायचे. आलो आलो. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल आपण हायवे जवळ धुळ्याच्या 55 किलोमीटर आधी हॉटेलवर रूम घेऊन राहिलेलो. सो मी काल एवढं शूट नाही केलं. अंधार पण होता, लेट पण झालेलं. जेवायचं होतं, सगळं रॅपअप करून झोपायचं होतं, सकाळी उठायचं होतं. आता वाजलेत 7:30. सांस ले, लंबा सांस ले और शांति. इतना चिल्ला रेला हार्ट के लफड़े हो जाएंगे. आम्ही निघालो आहे घृष्णेश्वरसाठी. इथून आहे घृष्णेश्वर 3.5 तास. तिथून पुढे त्र्यंबकेश्वर आहे 4.5 तास. तिथून माझं घर आहे 3.5 तास. सो आजचा ट्रॅव्हलिंग टाईम एवढा असणार आहे. त्यामध्ये दर्शन घ्यायचं आहे. भेटूया पुढे. मी निघतो फटाफट. चला तर मित्रांनो, आपण रस्त्याला लागलो आहे. फटाफट गाडी घेऊया आता. 3 तास 12 मिनटं दाखवतात. रिचिंग टाईम इज 10:51. ट्राय करू 10:30 10 o'clockपर्यंत रीच करायचं. 10:30 ट्राय करू. सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत. सकाळी थोडी थंडी आहे आज आणि ट्रकवाले पण असणार आहेत. मी ग्लव्ज नाही घातलेत कारण मला चहा प्यायला पण थांबायचं आणि व्लॉगिंग पण करतोय, तर माईकची गरज लागणार आहे सतत. धुळे 50 किलोमीटर आहे. आपल्याला धुळेपासून आत जायचं आहे. एक चांगली स्पीड मेंटेन ठेवली तर फटाफट पोचू असं माझी एक थिंकिंग आहे. पेट्रोल भरलं असतं रे. डिग्री तापमान आहे. 15-16 फील होत आहे. थंडी तर आहे. ग्लव्ज नाही घातले तर जास्त फील होते मला. आय थिंक पुढे एक रिव्हर आहे, तापी नदी आहे पुढे, म्हणून ती थंडी पण तेवढी फील होते. थोडं अजून वर आलं की थोडी गरमी लागेल. आत्तापर्यंत तरी काय गरमी लागत नाही मला. फ्रेश फील होतंय बाईक चालवताना. आज पण आपल्याला 10-12 तास बाईक चालवायची आहे. टोटल ट्रॅव्हलिंग टाईम आपला आज असेल 14-1 तासांचा असेल. डिपेंड्स ऑन त्र्यंबकेश्वरची गर्दी, कारण घृष्णेश्वरला तर गर्दी नसणार आहे हे म्हणजे फॉर शुअर आहे. तिथे सॅटर्डे संडेमध्ये पण एवढी गर्दी नसते. आज पण आपण गेल्या गेल्या आपल्याला आतमध्ये दर्शन मिळून जाईल. असेल तर हार्डली 5 मिनिटाची लाईन असेल. असली तर अर्धा तासावर आपण एक चहाचा ब्रेक घेऊ. ओके. रस्ता खूप मस्त आहे, त्यामुळे डिस्टन्स फटाफट कव्हर होत आहे. कॅमेरा मी ह्याच्याकरता ऑन केला की आपले आता 1000 किलोमीटर होतातच आहे. तुम्ही जर बघू शकता 999 येस 1000 किलोमीटर झालेले आहेत आपल्या ट्रिपचे. पहिल्या जी ऑन कॅम रेकॉर्ड झाली आहे तिचे 1000 किलोमीटर झालेले आहेत. अशा भरपूर ट्रिप्स अजून येतील इन फ्युचर. खूप भारी फील होते मला. मस्त फिलिंग आहे ही. विदाऊट एनी स्ट्रेस मी 1000 किलोमीटर इझिली कंप्लीट केले. तर मित्रांनो, आपण NH52ला लेफ्ट घेतला आहे छत्रपती संभाजीनगरसाठी आणि इथून आता जवळपास 100 किलोमीटरवर आपलं डेस्टिनेशन आहे. त्याआधी आपण एक छोटासा टी ब्रेक घेतलेला तर चहाचा नाश्ता करतो आणि आपण निघू. ओके, चला भेटू रस्त्यावर. बनव छोटासा ब्रेक घेऊन निघालो आहे चहाचा. आत्ता चेक केलं मी तर पेट्रोलची पण गरज आहे आपल्याला. जरा पेट्रोल टाकायला लागेल. बघतो आता इथे कुठे पेट्रोल मिळेल मला.
हा NH52 आहे जो आपण मध्य प्रदेशसाठी घेतलेला होता कृष्णेश्वर आणि ओंकारेश्वरच्या वेळेस. तोच हायवे हा. किती वेळ मला चालवायला लागते माहीत नाही याच्यावर. फुल कर. कुठले मुंबई. बरोबर. इथून उज्जैनवरून आता घृष्णेश्वर. घृष्णेश्वर तरी किती वेळ लागेल? मुंबई जायचं का? नाही घृष्णेश्वरला जाणार. काय 90 किलोमीटर आहे. बस 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 बस. नाही म्हणजे रस्ता कसा आहे? रस्ता कम्फर्टेबल आहे. बस पूर्ण असा आहे. असाच आहे ना पूर्ण? तर तो 2 ठिकाणी खराब आहे 2-3 किलोमीटरचा. अच्छा. रेल्वेचं पट्ट्याचं काम चालू ना. हां हां. आणि एक बेवन बार आला. आणि तिकडून त्र्यंबकेश्वरचा रस्ता कसा आहे? काय करायचं तुम्ही आता डायरेक्ट तिथनं हे झालं का कृष्णेश्वर, हां परत तिथून रिटर्न यायचं. हां हां समृद्धी मार्गाला लागायचं. हां हां. डायरेक्ट समृद्धी मार्ग डायरेक्ट नाशिक. समृद्धीला बाईक अलाउड आहे का? नाही नाही अलाउड नाही. आलोच नाही. नाही ते मागे अलाउड होती जेव्हा रस्त्याचं इनॉग्रेशन नव्हतं झालेलं. ते काही आपल्याला माहिती नाही. काका बोलले रस्ता असाच आहे मस्तपैकी. पण आता 49 किलोमीटर्स लांब आहे आपल्या डेस्टिनेशनपासून आणि 57 मिनिट दाखवत आहे पोचण्यासाठी. आणि मला एक मस्त आता एक छोटा घाट लागला आहे. जस्ट चालू झाला आहे घाट. हा पहिलाच टर्न होता. बोललो कॅमेरा ऑन करू कारण मला गुगल मॅप्समध्ये दाखवत होते ना. सो बोललो ऑन करू. घाट कोणाला नाही आवडत, घाट सगळ्यांना आवडतं. असे घाट खूप आवडतात जी मस्त दरी असते, जवळ असते आणि म्हणजे दरी. नाही तर आजकाल घाट खूप ब्रॉड झालेत. भरपूर सोलार पॅनल आहेत, भरपूर. मला आधी वाटलं की नदी वगैरे की काय तलाव आहे. लांबपर्यंत सोलार पॅनल पसरवलेत. आय डोंट थिंक सो येताना आपण हा रस्ता यूज करू कारण आपल्याला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे. सो रिटर्नसाठी हा रस्ता नाही आहे. एखादं चांगलं हॉटेल बघून नाश्ता करून घेऊ. हे अभयारण्य आहे आय गेस कारण इकडे बोर्ड पण लावलेत. नाही मेंढी नाही, शेळी बकरी. आईला किती असतील? 100-100 असतील. हे मेंढ्या आहेत, बकरी नाही. त्यांचं वूल काढले 100च्या प्लस असतील. पण आता 15 किलोमीटर नाही 13 किलोमीटर दूर आहे कृष्णेश्वरपासून. 13 किलोमीटर नंतर आपण म्हणजे आपल्याकडे एस्टिमेट टाईम आहे 11:15ला पोचू असं दिसतंय. आणि तिकडे मी एका काकांना विचारलं, ते बोलले की 30 मिनिटात दर्शन होऊन जाईल. एवढीच गर्दी असते तिथे. आपण पोचलोय वेरूळ गावात आता. इथून हा लेफ्ट आणि आय थिंक हे आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा एंट्री गेट. ज्या प्रकारे मला गाड्या दिसत आहेत ना तर इथे गर्दीची शक्यता खूप कमी आहे. खूप कमी गर्दी असणार आहे कारण ज्या प्रकारे मी तिकडे गर्दी बघितलेली होती उज्जैन आणि ओंकारेश्वरला त्याच्याही 10% पण नाही आहे. मित्रांनो आपण आत्ता जस्ट घृष्णेश्वरचं दर्शन करून पुढे निघालो. आता आपण जाणार आहोत टुवर्ड्स त्र्यंबकेश्वर. रस्ता आहे 4 तासाचा. 5:30 वाजता एस्टिमेटेड टाईम दाखवते पोहोचण्याचा. त्र्यंबकेश्वरहून आता दर्शन वगैरे घेऊन किती वेळात फ्री होऊ माहीत नाही कारण घृष्णेश्वरचा प्लॅन फसला इन द सेन्स पोचलो टायमात, सगळं टायमात झाल्या गोष्टी. म्हणजे 11 घृष्णेश्वरला एक्झॅक्टली 11:30 वाजता पोचलो. पण तिकडे 12 वाजता काहीतरी आरतीचा टाईम होता. 11:30 ते 12-12:30पर्यंत. त्यामुळे टाईम झाला तिकडे भरपूर. आणि तिथून निघता आम्हाला 1 वाजला. 1:15 वगैरे मी
निघालो घृष्णेश्वरमधून बाहेर. आता मी टुवर्ड्स त्र्यंबकेश्वर चाललो आहे. प्रॉपर हायवे असेल तर फटकन डिस्टन्स कवर होईल. ॲक्च्युली मगाचपासून मी अशा छोट्या रस्त्यांमधूनच चाललो आहे. मागचे 20-25 मिनटं झाली. बघू आता किती किलोमीटर असंच आहे. त्र्यंबकेश्वरला मी होप करतो गर्दी नसावी आज जशी सडनली घृष्णेश्वरला मिळाली. ॲक्च्युली घृष्णेश्वरला माझे फ्रेंड्स आले, त्यांनी सांगितलेलं की 20 मिनटात ते मतलब 10-15 मिनटात दर्शन होतं. आय गेस हा वरचा समृद्धी महामार्ग आहे. बरोबर, हा समृद्धी महामार्ग आहे जिकडे बाईक अलाउड नाही. नाहीतर आज तर मग डिस्टन्स खूप फटाफट कवर झालं असतं. एकदा जायचं आहे समृद्धीला, कार नाही तर कार नाही पण जायचं आहे. बघू कधी योग येतं आहे. बापरे, लाईफ आणि रस्ता सेम आहे. नेहमीच चांगला मिळेलची गॅरंटी नाही. म्हणजे जसं की लाईफ नेहमीच चांगली राहील तसा रस्ता नेहमीच चांगला मिळेल असं नाही आहे. रिस्की ओव्हरटेक करतात सगळे. त्याच्यामुळे ना म्हणजे आता मी इथून चाललो आहे. आता ते ट्रक आहेत, कोण 4 व्हीलरवाला येऊन लिटरली त्याची 4 व्हीलरच पास होईल एवढीशीच जागा, म्हणजे बाजूला जागा न सोडता ते ओव्हरटेक, रिस्की ओव्हरटेक करतात. लफडाच आहे. ओके. A few moments later. समृद्धी महामार्ग आहे. किती सॉर्टेडली जात आहेत सगळी लोक. इथे आतल्या रस्त्याने जायला लागतंय आणि तो पण खराब आहे. आणि हा 55 किलोमीटर याच्यावर जायचं आहे मला. बाईकला अशी कडेकडेने जागा दिली असती तर लय बरं झालं असतं. बात तो सही है. तर हायवे चांगला लागलेला दिसतोय. आता माहीत नाही आता हा हायवे समृद्धीसाठी ठेवला आहे फक्त आणि पुढे परत तसाच आहे ते काहीच माहीत नाही. म्हणजे आता 200-300 मीटरच झाले असा रस्ता आहे. कारण इकडून लेफ्टला समृद्धी महामार्ग आहे जिकडे बाईक आय डोंट थिंक सो अलाउड आहे. आणि समोर आपला जिकडे जायचं आहे आपल्याला तो रस्ता. बघू, होप करतो रस्ता असाच राहील. बाबांनी 1 मिनिटासाठी घाबरवलेलं, काय सांगता येत नाही ना. घुसवतील आणि आपल्याला घुसवतील कुठेतरी. नागपूर, जसं मी बोललेलो संपला हा रस्ता. तर पुन्हा तो सिंगल लेन चालू झाला. तो फक्त समृद्धी महामार्गासाठीच करून ठेवलेला होता. तर आपण आहोत अजून 62 किलोमीटर दूर त्र्यंबकेश्वर पासून. आता एक जस्ट स्मॉल टी ब्रेक घ्यायचा विचार करतो आहे. आता वाजलेत अराऊंड 3:30. एक स्मॉल ब्रेक आणि नंतर पुन्हा एकदा कंटिन्यू करू. छोटासा एक टी ब्रेक घ्यायचा होता, बट एनर्जी ड्रिंक ब्रेक घेतला. इथून पुढे 55 किलोमीटर्सच आहे. बघू किती वेळ लागतो आहे. दाखवत आहेत तर 1 hour 30 minutes, 25 minutes. ऊन भरपूर आहे. ऊन थंडीमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला. फटाफट इथून निघूया. काय खाण्याची तर इच्छा नाही. चालतंय, भेटू पुन्हा बाईकवर. नाशिकच्या ट्रॅफिकमधून आपण चाललो आहे. लोक हेल्मेट नाही घालत आणि कशाही गाड्या चालवतात, काय बोलायचं. पण आता नाशिक सिटीमधून म्हणजे नाशिक सिटीमध्ये एंटर केलं आहे. नाशिकमधूनच चाललं आहे म्हणून थोडासा डिले दाखवत होते गुगल मॅपवर. त्याचं हेच रिझन. त्र्यंबकेश्वरसाठी फक्त 28 किलोमीटर आहेत पण मला दाखवतात 50 मिनिट. प्रत्येक सिटीचं सेम दुःख असेल मला वाटतं. मुंबईमध्ये ऑटोवाले नीट नाही चालवत गाड्या, उज्जैनमध्ये ऑटोवाले नीट नाही चालवत, उज्जैनमध्ये कोणच चांगलं नाही चालवत. बात तो सही है. आपण ऑलमोस्ट त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आहे. 1.8 किलोमीटरवर एक लेफ्ट आहे आणि जवळपास मला वाटतं 600-700 मीटरवर मंदिर आहे. मला आता पहिल्यांदा पे पार्क बघायला लागणार आहे किंवा एखादा शॉप बघायला लागणार आहे ज्याच्यासमोर मी बाईक लावू शकतो, माझं सामान ठेवू शकतो. रस्ता खूप खराब होता इकडचा जवळचा, म्हणजे खूप गर्दी समजेल किती आहे. होप करतो की गर्दी नसली पाहिजे. त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये सहर्ष स्वागत. मंदिर 9 वाजता बंद होतं. त्याच्या आधी मला गर्दी तर नाही दिसत आहे बाहेरच्या साईडला. होप करतो आतमध्ये पण गर्दी नसावी.
तिकडे येऊन पे पार्क आहे ना, तिकडे येऊन पे पार्क आहे ना, इकडे लावायचे. बोलायचं नाही. आलो मी आलो. सो मित्रांनो, आपण जस्ट पोचलो आहे घरी. बघू शकता 1513 किलोमीटर आपण गाडी चालवली आहे. टोटल 26 तास 57 मिनिट, म्हणजे ऑलमोस्ट 27 तास गाडी चालवली आहे. 33.4चा मायलेज दिला आहे. आणि काय नाही, ठीक आहे, भेटू पुन्हा डेली ब्लॉग्समध्ये. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टाईम झाले 2 वाजलेत. आणि कमेंट करा, काही सजेशन्स असतील तर सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय.